नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे. साला एक मोठा गेम झाला. ती रणधुमाळी येते आपल्या विधानसभेच्या निवडणुकीची आणि इथं प्रत्येक राजकीय पक्षाची मला असं वाटतंय त्यांची एक प्रत्येकाची ताकद सगळी पणाला लागली आणि त्याच्यामध्ये एक मोठा गेम होतोय की काय असं सगळं दिसतंय. असं वातावरण सगळं चाललंय ते म्हणजे उद्धव साहेबांचा. जे उद्धव साहेब भाजपाला इकडं सोडून तिकडे महाविकास आघाडीसोबत गेले, त्या उद्धव साहेबांचा फक्त वापरच झालाय असं आपल्याला हे सगळं चित्र दिसते. आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेचा, म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा चाललेला वाद. एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्याल ना, तुम्हाला एक व्यवस्थित सांगतो मी. 2014 नंतर जी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अगदी संपुष्टात आली होती. म्हणजे तुम्ही मागच्या 2-1 निवडणूक काढून बघा, काँग्रेस म्हणजे अगदी संपतेच की काय, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आलेली काँग्रेस. जेव्हा उद्धव ठाकरे इकडे आले, सगळं की भाजपाला सोडून महाविकास आघाडीमध्ये बसले, तेव्हा या काँग्रेसने एक मोठा गेम केला त्यांच्यावरती आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच मागच्या लोकसभेमध्ये झाला. तो फायदा असा झाला की उद्धव ठाकरेंच्या मतांवरती, उद्धव ठाकरेंच्या मतांच्या ताकदीवरती काँग्रेसनं पुन्हा एक जीवनदान आणि स्वतःची नवसंजीवनी त्यांना मिळवून घेतली आणि कुठे ना कुठेतरी याचा वापर केला. पण या नवसंजीवनीमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंची मात्र झीज झाली. माझा एक मागचा जुना व्हिडिओ आहे हा. मी एकदा हा व्हिडिओ बनवला होता. उद्धव साहेबांना मिळालेली मतं किंवा उद्धव साहेब मोठे नाही झाले, पक्ष वाढला नाही, तर तो पक्ष संपलाय, तो आतून पोकळ झालाय, त्याला आतून पोकळ केलाय, ही सगळी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या कधी लक्षातच आलेली नाही. कारण उद्धव साहेबांच्या जागा घटल्यात. इकडं काँग्रेसनं जी काही मतदान मिळवलं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, त्यांच्या सगळ्यांच्या जागा ताकदीनं मोठ्या झाल्यात. म्हणजे जी काँग्रेस संपत आली होती ती काँग्रेस पुन्हा ताकदीनं उभी राहिली. एक विचार करा मागच्या राजकीय सगळ्या गोष्टींचा. आणि मात्र उद्धव ठाकरेंना मात्र या सगळ्यांनी बरोबर मध्ये लटकवलं. यांच्या जागा घटल्या, यांचा मूळ मतदार सगळा निघून गेला. आता यांचे सगळे जे मतदार आहेत हे फक्त पोकळ मतदार आहेत. हे मतदार सगळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंकडे आशेने किंवा भावनिकतेने आलेले नाही आहेत, तर ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आले म्हणून हे सगळे मला असं वाटतं मतदार आलेले आहेत. आणि त्याचा फटका कुठे ना कुठेतरी उद्धव साहेबांना बसला. पण काँग्रेसला मात्र त्याचा नक्कीच फायदा झालेला दिसतोय. हे जे काही मागची हे आताचे त्यांचे जे सगळे वाद आहेत, नाना पटोले तर म्हणाले हे संजय राऊत बहुतेक उद्धव ठाकरेंना देखील जुमानत नसतील आणि हे संजय राऊत काय म्हणतील त्याचं आम्हाला काही घेणे देणे नाही आहे, कारण आम्ही त्यांना काही जास्त महत्त्व देत नाही असं म्हणत त्या नाना पटोलेंनी सरळ सरळ संजय राऊतांचा आणि उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या पक्षाचा अपमान केलेला आहे. म्हणजे हे काँग्रेस ज्या मतांवरती उद्धव ठाकरेंच्या ताकदीवरती मोठी संजीवनी घेऊन आलं, आपली पुन्हा ताकद वाढवू लागलं, हीच लोक आता यांच्यावर कुरघड्या करतात. आतल्या त्यांचे वाद सगळे चव्हाट्यावरती येऊ लागलेत. म्हणजे समजून घ्या की नक्कीच यांचं काही ना काहीतरी मोठी गोष्ट झालेली आहे आणि कुठे ना कुठेतरी आता उद्धव साहेब फसलेले आहेत. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली. आता साला इकडं राहायचं तर परत तिकडं जायचं तर आपण जाऊ शकत नाही आणि ते काही तुम्हाला घेऊ शकत नाहीत आता, कारण एकनाथ शिंदेनी जी काही मोठी ताकद तिकडे घेऊन गेली, शिवसेनेची खरी ताकद, त्याच्यामुळं आता भारतीय जनता पार्टीला आणि या लोकांना यांची काहीही गरज नाही आहे. आणि इकडे जरी थांबले तरी आपली पोकळ झालेली ताकद हे यांना आता दिसून आले. कारण झालेलं मतदान हे एक वेळ झालं आणि ते एका संघटमतानं झालं, एका आघाडीच्या स्वरूपात झालं, एका विरुद्ध बाजूचं एक मोठी ताकद या देशामध्ये जी उभी राहिली आताच्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्या सगळ्या वाहत्या प्रवाहात झालेलं हे मतदान या विधानसभेच्या निवडणुकीला नक्कीच उद्धव ठाकरेंना फटका दिला एवढं मात्र नक्की दिसतंय. इकडे उद्धव ठाकरेंची लोक अशी म्हणायला लागलेत की ते नाना पटोले असतील ना कुठल्या सभेमध्ये किंवा कुठल्या बैठकीत, आम्ही येणार नाही, आम्ही तिथं जाणार नाही, कारण आम्हाला ते नाना पटोलेच नकोत, अशी काहीतरी सगळी गोष्ट दिसते. याचा अर्थ यांचा मोठा कार्यक्रम झालेला आहे. या दोघांमध्ये अत्यंत मोठी भांडणं झालेली आहेत. अगदी सगळ्या गोष्टी यांच्या स्वाभिमानापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तानाताने खेचाखेची या सगळ्या गोष्टी चालले. त्याच्यात पवार साहेब आपले तिकडं घेतात विस्तवावर पोळी शेकून. पण या सगळ्या गोष्टी होत असं म्हणजे उद्धव ठाकरे मागे काय म्हटले, उद्धव ठाकरे म्हटले की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा, महाविकास आघाडीचा. इकडे यांचं सगळं ठरलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री होईल असं या सगळ्या लोकांचं ठरलंय. पण एक गोष्ट उद्धव ठाकरेंना समजत नाहीये की हीच काँग्रेस उद्धव ठाकरेंना कुठं ना कुठेतरी त्यांच्या मतांवरती जास्त आमदार आणि सगळे उमेदवार निवडून आणायचे आणि आपलाच मुख्यमंत्री कसा होईल हे सगळं राजकारण करू पाहतात. आणि हेच सत्य आहे. म्हणजे यांना उद्धव ठाकरेंची गरज नाहीये, फक्त उद्धव ठाकरेंच्या मतांची गरज आहे. हे उद्धव ठाकरेंना कळतच नाहीये. कारण जे उद्धव ठाकरे यांच्या ताकदीवरती उभे राहिलेले हे लक्षात घ्या. कारण उद्धव ठाकरेंना मागे मिळालेली लोकसभेची मतं ही मुस्लिम
टक्का हा कुणाचा आहे? हा काँग्रेसचा आहे, शरद पवार गटाचा आहे. या लोकांची मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, ना की कुठल्या मूळ शिवसैनिकाची, ना कुठल्या मूळ मराठी माणसाची, ना कुठल्या हिंदू माणसांची. त्याच्यामुळे आताच्या घडीला उद्धव ठाकरेंची फक्त मतं या लोकांना हवी आहेत आणि उद्धव ठाकरेंना वाऱ्यावर सोडायचं किंवा त्यांच्या जागा जाणून बुजून आपटायच्या, कमी करायच्या, जेणेकरून मुख्यमंत्रीपद त्यांना भेटणार नाही, अशी सगळी ही काँग्रेसची रणनीती आपल्याला सगळ्या याच्यातून दिसून येते. या सगळ्या गोष्टीतून एकच मी तुम्हाला सांगेन की एक काळ असा होता मातोश्रीचा की ज्या मातोश्रीवरती बडे बडे नेते यायचे, मोठ्या मोठ्या पक्षांचे अध्यक्ष, मोठे मोठे नेते या मातोश्रीचे मुंबरे झिजवायचे. त्याच मातोश्रीच्या उद्धव साहेबांना आज मात्र दिल्ली वारी करायला लागते, सोनिया गांधींसमोर झुकायला लागते. बाळासाहेब म्हटले होते ना, हे त्या सोनिया समोर झुकणारे सगळे, हे सगळं आता उद्धव ठाकरेंना लागू होतं. हीच परिस्थिती त्यांच्यावरती आली आणि फक्त त्यांना घर का ना घाट का मधोमध अगदी आणून उभं केलंय. हे राजकारण इतकं घातक असणारे उद्धव ठाकरेंसाठी की कदाचित राजकारणामध्ये ते संपू देखील शकतात, हे त्यांना कधी समजलंच नाही आतापर्यंत. आणि कितीही उद्धव साहेबांनी चक्रा जरी मारल्या ना, तरी काँग्रेस त्यांच्या एकाही मागणीकडे लक्ष देत नाही. सरळ सरळ त्यांना नजरअंदाज करून टाकते. काय करायचं ते करा, तुमची काय ताकद दाखवायची ते दाखवा, असं उद्धव साहेबांना सरळ सांगण्यात येते. मागं जे लोकसभेला घडलं, त्यांच्या मतांवरती काँग्रेसनं जो काही विजय मिळवून घेतला, तसंच अगदी विधानसभेमध्ये करायचं. त्यांची मतं घ्यायची, त्यांच्या जागा घटवायच्या, आपल्या जागा वाढवायच्या, आपोआप उद्धव ठाकरे बाजूला जातील. आणि ही सगळी काँग्रेसची रणनीती, ही कुरघोड्या उद्धव ठाकरेंवरती चालली आहेत आणि हे कुठं ना कुठंतरी त्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे ह्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील उद्धव साहेबांचा कार्यक्रम होणार, यांचा देखील विश्वासघात केला जाणार. आणि हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता ते नक्की काय करतायत ते परत तिकडे त्यांना घेऊ शकत नाही. मी सांगतो, ते जातील पण त्यांना घेऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न इथला, कधी ना कधीतरी आपल्याला इथं संपायचंच आहे, अशी भूमिका आणि अशा सगळ्या गोष्टी आणि हा भीतीचं सगळं वातावरण त्यांच्यामध्ये तयार होऊ लागलंय. आता कसा नक्की कार्यक्रम होतो या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांचा, काँग्रेस आणि या सगळ्या लोकांकडून, ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं. पण काँग्रेस उद्धव ठाकरेंचा निश्चित विश्वासघात करेल असंच सगळ्या गोष्टी दिसतात.